श्रींची प्रतिष्ठापना झाल्या दिवसापासून श्रींची नित्यपूजार्चा, नैवेद्य वगैरे संबंधीची व्यवस्था भक्तमंडळींनी स्वखुशीने दिलेल्या द्रव्यसहायावर चालू होती. परंतु ही प्रथा तशीच चालू ठेविल्यास कालांतराने त्यात शिथिलता व नियोजनरहितता हे दोष येण्याचा संभव असल्यामुळे श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी भविष्याचा विचार करून श्रींच्या नित्यपूजेच्या खर्चाच्या व्यवस्थेकरिता शाश्वत निधीची एक अभिनव योजना आखली. भक्ताने श्रीगुरु संस्थानला एकदा 151 रुपये द्यावे व पूजेचा एक दिवस त्यास देण्यात यावा. सदर रक्कम सरकारी रोख्यांत गुंतविली जाईल व त्यापासून येणाऱ्या व्याजातून संस्थानचा एक दिवसाचा खर्च भागविण्यात येईल. असे 365 दाते मिळवून संस्थानच्या वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात यावी. या योजनेनुसार दात्याने एकदा 151 रुपये देऊन संस्थानच्या संमतीने वर्षातील एक दिवस घेतला म्हणजे त्या रकमेच्या मोबदल्यात दाता सांगेल त्याच्या नावाने त्या दिवशी श्रींची पूजा होऊन त्यांचे श्रेय व पुण्य त्याला मिळेल व प्रसादही पाठविण्यात येईल. ही अभिनव योजना सर्वांना पसंत पडली व योजनेच्या प्रचारास्तव जाण्याची श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींनी तयारी केली. काशीहून प्रचारास्तव निघण्यापूर्वी श्री ब्रह्मानंद स्वामी श्री अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात गेले व देवीची पूजा केली. माताजींच्या मंदिराचे महंत श्री शिवनाथपुरी गोस्वामी महाराज हे त्याचवेळी तेथे आले. त्यांना स्वामींनी आपले मनोदय व्यक्त करून सांगितले. ते ऐकताच त्यांनी रु. 151 देऊन पौष शु. द्वितीया हा महाराजांचा जन्मदिवस पूजेकरिता म्हणून घेतला. श्रीजगन्मातेची ही पहिली भिक्षा हा शुभशकुनच होय व जगदंबेचा आपण आरंभिलेल्या कार्याला पूर्ण आशीर्वादच आहे या कल्पनेने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. अशा परमानंद स्थितीत ते प्रचाराकरिता काशीहून निघाले. उन्हाळ्याचे दिवस असताही स्वतःच्या शरीरप्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गगनबावडा, मलकापूर, वाई, सातारा, इंदूर, बेळगाव वगैरे ठिकाणी दौरा काढला व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना यश प्राप्त झाले. हा दौरा संपवून ते चातुर्मासाकरिता काशीस परत गेले. चातुर्मास समाप्तीनंतर ते दक्षिणेस मद्रास इलाख्यात प्रचाराकरिता गेले. श्री दत्तात्रेयाची उपासना या विभागात स्वामीजींनी सुरू केली असल्यामुळे बऱ्याच भक्तमंडळींनी श्रींच्या पूजेचे दिवस घेतले. वरील योजना यशस्वी करण्याकरिता स्वामीजींनीच अविरत प्रयत्न केले. त्यांचे हयातीत सुमारे 250 भक्त या योजनेनुसार देणगी देणारे मिळाले होते. त्यांच्या पश्चातही ते कार्य चालूच आहे. आश्चर्याची आणि अभिमानाची गोष्ट ही की वर्षाच्या 365 दिवसांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय फेरी पूर्ण झाली आहे. आता 151 रुपयांच्या पूजेचा एकही दिवस रिकामा नाही व पुढे चौथी फेरी सुरू करण्याचा विचार नाही. कारण दररोज इतके अभिषेक होणे शक्य नाही. श्री अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने आरंभिलेली ही योजना श्री ब्रह्मानंद सरस्वतींच्या अविरत व अनलस प्रयत्नाने यशस्वी झाली. या सफलतेचे सर्व श्रेय प्रिय भक्त श्री ब्रह्मानंद सरस्वती यांचेवर असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या कृपादृष्टीलाच देणे उचित आहे. येथील संस्थानच्या नियमाप्रमाणे व श्री ब्रह्मानंद सरस्वतींच्या आज्ञेवरून मंदिराच्या पुजाऱ्याशिवाय दुसऱ्या कोणासही मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास प्रतिबंध असल्यामुळे पूजेची व्यवस्था संस्थानच्या पुजाऱ्यामार्फत करण्यात येते. पूजेकरिता दिलेल्या पैशांची व भक्तांकडून येणाऱ्या दानाबद्दल कापड, सोने, चांदी वगैरे रीतसर पावती व्यवस्थापकाकडून देण्यात येते. भक्तांनी केलेल्या पूजेचा प्रसाद त्यांना मिळतो. पूजेच्या दिवशी हजर नसलेल्या भक्तांना पोस्टाने परगावी त्यांच्या पत्त्यावर प्रसाद पाठविण्यात येतो. शाश्वत पूजेचा प्रसाद व अंगारा नित्यनियमाने त्या भक्तांना पाठविण्यात येतो. ज्या ब्राह्मण स्त्रीला शनिप्रदोषव्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर वऱ्हाडात करंज नगरातील हल्ली लाडाचे कारंजे वाजसने शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अंबाभवानी ठेवण्यात आले. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्यवेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्यावेळीही शनिप्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी तुला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच आपले श्री नृसिंह सरस्वती स्वामी होय.